खबर है यवतमाल जिले के मारेगांव तहसील से, जहां पर गजानन किनेकर ने स्वराज्य शेतकरी युवा संगठन की स्थापना की। मारेगांव तहसील में शिवसेना का बीज बोकर शिवसेना को वटवृक्ष का रूप देने में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले शिवसैनिक गजानन भाऊ किनेकर के नेतृत्व में स्वराज्य शेतकरी युवा संगठन की घोषणा पत्रकार परिषद में की गई। गजानन किनेकर ये संस्थापक अध्यक्ष हैं और बहुत ही अतिशीघ्र इस संगठन का विस्तार किया जाएगा, ऐसी जानकारी उन्होंने विश्राम गृह में ली गई पत्र परिषद में दी। इस मौके पर तहसील के स्वराज्य शेतकरी युवा संगठन के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। तो सुनिए इस संदर्भ में स्वराज्य शेतकरी युवा संगठन के संस्थापक अध्यक्ष गजानन पाटिल किनेकर ने पत्रकारों को क्या जानकारी दी। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि दिलदार शेट्टी। मारेगाव इथे स्वराज्य शेतकरी युवा संघटनेची स्थापना करण्यात आली आणि ही स्थापना याच्यासाठी करण्यात आली की बा या अगोदर आम्ही असं ठरवलं होतं की बा एक शहर विकास आघाडी स्थापन करायची, पण शहर विकास आघाडी जर स्थापन केली असती तर ते फक्त मारेगाव शहरापुरती मर्यादित असती, मग तालुक्याचं का? म्हणून आम्ही स्वराज्य शेतकरी युवा संघटना ही तालुका आणि शहरासाठी स्थापन केलेली आहे। सुरुवातीला या तालुक्याच्या आणि शहराच्या शहराच्या अनेक समस्या, बेरोजगारी असो, शेतकरी असो, बेरोजगार शेतकरी, शेतमजूर यांच्या अनेक समस्या या तालुक्यामध्ये आज निर्माण झालेल्या आहेत आणि यांच्यासाठी एखादं नेतृत्व, या तालुक्यात सक्षम नेतृत्व, आजपर्यंत या तालुक्यात कोणत्याच पक्षाचा नेता किंवा कोणी या समस्या घेऊन स्थानिक लेवलवर पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा तहसील असो या ठिकाणी कोणी स्वतःचं नेतृत्व आजपर्यंत सक्षमपणे उभं राहिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे या समस्येला वाचा फोडण्यासाठी या नगरपंचायतच्या अनेक समस्या या तालुक्यात शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत। 5 वर्ष या नगरपंचायतमध्ये सत्ता असताना सुद्धा या नगरसेवकांनी काहीच केलं नाही। निवड पैसे खाणे, दारू पिणे, कोंबडे खाणे याच्यावर तर दुसरं काही केलं नाही। लोक जशा तशा समस्या राहिलेल्या आहेत। घरकुलवाल्यांचे चेक देणे आहे, अजूनही निराधार महिलांचे पैसे या तहसीलमध्ये आलेले नाही। पण या समस्येला संपूर्ण वाचा फोडण्यासाठी आजपासून या तालुक्यामध्ये, शहरामध्ये स्वराज्य शेतकरी युवा संघटना ही कायमस्वरूपी सदैव काळापर्यंत कुणालाही काम पडल्यास हे सर्व पदाधिकारी या संघटनेचे काम करणार। या तालुक्यामध्ये ज्यांना कोणती समस्या असेल, अनेक समस्या या तालुक्यामध्ये लोकांच्या निर्माण झालेल्या आहे, त्या समस्या घेऊन या आपल्या पदाधिकाऱ्याकडे यावं। आम्ही समस्या सोडण्यासाठी कार्यतत्पर सदाही प्रयत्नशील राहू।